शेतकरी मित्रांनो, हळदीच्या लागवडीची गडबड चालू झाली आहे आणि आता मान्सूनही तोंडावरती येऊन थांबला आहे. तर हळदीची लागवड करता वेळेस हळदीच्या बियाण्याला औषध लावणे खूप आवश्यक आहे. औषध का लावायची आणि कोणते औषध लावायचे ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर याच्यामध्ये काय आहे की जमिनीद्वारे बऱ्याचशा प्रकारच्या बुरशा ह्या जमिनीद्वारे हळद पिकाला नुकसान करतात. त्यामध्ये कंदकुज झालं, मुळकुज झालं, हे जे आहे तर हे हळदीचं आपल्याला उत्पादन घटवण्यासाठी खूप कारणीभूत आहे. याच्या व्यतिरिक्त जमिनीमधून आपल्या हुमणीचा प्रादुर्भाव होतो. इतरही किडे असतात जे की हळदीच्या मुळ्या खातात किंवा हळदीच्या कंदाचा नाश करतात. जर हे आपल्याला रोखायचं असेल तर याच्यामध्ये आपण बुरशीनाशक म्हणून कार्बेंडाझिम प्लस मोनिकाझेप किंवा मेटॅलॅक्झिल प्लस मेनकाझेप हे आपण ट्रीटमेंटसाठी बुरशीनाशक म्हणून वापरू शकतो. याच्या व्यतिरिक्त कीटकनाशक म्हणून आपण फेप्रोनिल किंवा इमिडाक्लोप्राइड किंवा थायमेथॉक्झान वापरू शकतो. बरेच शेतकरी ट्रीटमेंटसाठी क्लोरोफास, क्विनॉल्फास किंवा फॉस ग्रुपचे कोणतेही कीटकनाशक हे ट्रीटमेंटसाठी वापरू नका. कारण की यामुळे काय होते की हळदीचे जे आता मुळ्या डॅमेज होतात, हळदीच्या मुळ्या म्हणजे तुटतात, हळदीच्या मुळ्या मरतात. यामुळं गॅस पॉइझन, क्विनॉल्फास हे ट्रीटमेंटसाठी वापरू नका. दुसरी गोष्ट म्हणजे अशी आहे की जर आपल्याला मुळ्याला जर प्रमोट करायचं असेल, म्हणजे लवकर जर झाडाला मुळ्या लागवायच्या असतील, पानं जर रुंद करायची असतील, फुटे जर जास्त काढायचे असतील, तर यासोबत आपण 0.01% वालं जिब्रेलिक ऍसिड हे आपण ट्रीटमेंटसाठी वापरू शकतो. धन्यवाद.